शीतल, शीतल, काय मामी निवांत पडलाय? काय बरं बिरं वाटत नाही का काय? माशी उगीच पडल वैर मी दिवसा ढवळ्या. आता काय माहित स्वांग बिंग घेतले का कुणाच ठाऊक. हे मुर्द्या, काय बी कसं बोलतोस र? सॉंग कशाला घेते मी? जोकिंग मामी. पण काय पण म्हणा, तुम्हाला असं बघवत नाही मामी. अहो अध्यक्ष कशी कामाला एकदम ताट पाहिजेत आणि तुम्ही आडवं झालाय. काय झालंय काय नेमकं? अरे काय झाले कळणच आम्हाला. अचानक थंडी वाजून आली आणि ताप बी भरला रो. असं कसं? काय तर झालं असणार आहे. मामी तुम्ही काल गारीगार बिरीगार खाल्लं होतं काय? राहुल्या, मी काय बारक पोर आहे वैर? टेन्शन घेतलं असणार आहे मामी तुम्ही. हा लिखीचं टेन्शन घेतलंय मामींनी, माहित आहे मला. अरे आमची जेडी सुखाने संसार करत्या, आम्हाला तेवढंच पाहिजे. कसलं टेन्शन? काय नाही. मग असं अचानक कसं ताप आला? का म्हणलं असंच अध्यक्षांच्या घरला येतो म्हणून आलाय होय? हे राहुल्या, जरा ग बस बाबा. आहो मामी असं चिडू नका. जरा गप बसतोस का? तुझं काय काम होतं सांग बरं? ते जरा आलतो शीतलकडे काम होत. कुठे आहे शीतल? शीतल, अरे राहुल्या, तू कवाशी आलास? अरे काय आत्ता चालू. तुझ्याकडे काम होतं महत्वाचं. बोल की. शीतल, जा बाय जा, त्याला बाहेर घेऊन जा. उघड डोसकं खायला लागलाय बघ माझं. राहुल्या चल बाहेर चल, मामीना बरं वाटत नाही. मामी टेन्शन घेऊ नका अजिबात बर का. मला फोन करा काय लागलं तर. जा बाबा. पुष्पा उठ जरा, एवढा काढा केलाय. आओ जीजी. घे बाई. हाँ बोल. शीतल, वो अपने पिक्चर के बारे में पता है ना तेरे को? आजावर पिक्चर करणार आहे तो ग. हा त्याचा आणि काय आता? अगं त्याच्यासाठी प्रोड्युसर मिळालाय. चांगलंय, कर की मग आता पिक्चर. तीच फक्त प्रोड्युसर संग बोलायचं राहिलंय थोडं. काय? हेच की माझा पिक्चर प्रोड्यूस करा म्हणून. मग मिळाला काय बोलतोस र? जरा बावट आहेस का काय तू? अगं हेच तुझ्याकडं काम होतं, तू बोलशील त्यांच्याशी म्हणून. मी काय बोलणार त्यांच्याशी? आणि कोण आहे तरी कोण? काय राहुल्या? अगं तू सिम्बा नाही का सिम्बा? ते लहान पोर करणार आहे प्रोड्यूस? नाही नाही, त्याचे आई वडील. त्यांचा काय संबंध? अगं ते आपल्या पोरासाठी एवढं बी करू शकत नाही तू. आणि लहानपणीचा आपला आज्याचा रोल आहे ना, आपण त्या सिम्बाला द्यायचा. राहुल्या तू काय जरा डोक्यावर पडलायस का काय? अगं बोलून तर बघ की एकदा. नाही अजिबात बोलत नसती मी. अगं तुझ्या नवऱ्यावरच पिक्चर करायचं चाललंय ना माझं. अरे राहुल्या त्या ताईसाहेब डेंजर आहे डेंजर. अगं पण त्यात तुझं ऐकतात ना. हे आता कोणी सांगितलं तुला? आपले खबरी चारों तरफ फैले हुए है. मूर्ख आहेत ते, असं काय नाही. जातो आता. माझ्यासाठी एवढं बी करू शकत नाही सोय तू. राहुल्या जातो का नाही आता? अगं राहुल्या आपण सगळे पुढे जाऊन आर्मीसाठी काम करणारे, इंडियन आर्मी. आणि तुमची वर्दी हरवते. एक गोष्ट लक्षात घ्या, फौजीसाठी त्याची वर्दी अत्यंत महत्वाची असते. फौजीला गर्दीपासून वेगळी बनवते ती वर्दी. आणि तुम्ही सिनियरची वर्दी गायब करता. कोई रुकेगा नाही. काय रे गट्टीमणी, तुझं ट्रेनिंग कंप्लीट झालंय ना? वर्दी सांभाळता येत नाही? सॉरी सर. सॉरी बोलने से वर्दी वापस आएगी का? तुम्हाला किंमत राहिलेली नाहीये. सॉरी सर. तुमचं लक्ष कुठं होतं वर्दी जाईपर्यंत? सर ते म्हणजे मला वाटतं कोणतरी घेऊन गेलं. याकंदरे ह्याच्या आधी असं कधी झालंच नाही. आता मला कसलंही कारण नकोय आणि तुझं काय ऐकायचंही नाहीये. पण हे असं परत होता कामा नये कधीच. तुम दोनों
अभी क्या अभी 10 राउंड लगाओगे? जी श्रीमान. अच्छा, गेलं सगळं, गेलं कामातनं. नंदेन खरेला मला वाटतं मला काढता येतो ना. नाही काय होत, नको टेन्शन घेऊ. काय कळत नाही का केक त्या पोरांच्यातलं कुणी असलं असं काय वाटत नाही बघ मला. होय, आम्हालाही तसंच वाटतंय. तेच तर, कारण एवढं असतोपर्यंत अशी थांबलीच नसती. मग तू वरती गेलो कुठं? कट्टी मध्ये 10 राउंड लगाओ. जी श्रीमान. चलो फास्ट. काय झालं हो जयश्री? जरा बोलायचं होतं. बोला की मग. आज जाऊन बोलू, जरा पर्सनल आहे. टॅलेंट Did you see what I see? येस. ह्या दोघांचं ऍडमिट कधी झालं? आय डोंट नो भैया. हे आज जाऊन काय बरं बोलत असतील? काय आता माहितीये भैया? काय माहितीये तुला? माहिती करून घ्या. या दोघांचं काय चाललंय आपल्याला कळलं पाहिजे. काय हो जयश्री, सगळं ठीक आहे ना? वय वय नक्की? वय, काय बी काळजी करण्यासारखं नाही. नाही, असं तडकाफडकी आतमध्ये बोलवून घेतलं म्हणून विचारलं. अहो, मला ना तुमचा सल्ला पाहिजे होता. तुमचा? हे आओ जाऊ का म्हणून आता? अहो, असं काय करताय? तुम्हीच तर मला सांगितलं का नाही की सगळ्यांसोबत चांगले संबंध ठेवले पाहिजेत. हो वय, पण मला आओ जाऊ करायची काय गरज आहे? अहो, आता या घरात राहायचं म्हणजे इथले सवय बी लावून घ्यायला पाहिजेत ना. आणि मी आता ठरवलंय, इथल्या रिवाजानुसारच बोलायचं. अरे वा, चांगलंय की मग. वय, आता तुम्ही मला सगळ्यांसोबत चांगले संबंध ठेवा असं म्हणलात खरं, पण मग ते कसं करायचं आणि काय करायचं तेच काय कळना झालंय मला. कळना म्हणजे आता मला तर ताईसाहेब आईसाहेबांबरोबर बोलायला जायची हिंमतच होत नाही. मी वागलीच आहे मनात अशी. अहो, तुम्ही नका उगाच मनाला लावून घेऊ. आणि ताईसाहेब आणि आईसाहेब दोघी बी अशा मनात ठेवणाऱ्यातल्या नाहीत. असं कसं म्हणताय? अहो, आईसाहेबांनी त्यांच्या स्वतःच्या लेकाला घराबाहेर काढलं होतं, ते बी किती दिवसांसाठी. आणि माझं हे असं वागणं मनात ठेवणार नाहीत वय. ते झालंच हो, पण आता बघा सगळं व्यवस्थित आहे का नाही? वय, पण मला आता परत पहिल्यापासून सगळी सुरुवात करायला लागणार आहे. आणि मी आता ठरवलंय की एक एक करत घरातल्या सगळ्यांची मनं जिंकायची. हे तर बेस्टच आहे बघा. वय, आणि या सगळ्याची सुरुवात मी सिंहांपासून करायची म्हणते. म्हणजे कसं लहानांपासून सुरुवात करते ना. सगळं ठरलंय की तुमचं? अडलंय कुठं? चांगलंय की मग. अहो, काय चांगलं? सिंहांचा अजून बी राग आहेच की माझ्यावर. मी त्यांच्यावरती ओरडून बोलले, तेव्हापासून ते माझ्यासोबत एका शब्दाने बी बोलले नाहीत. अहो, असं काय बी नसेल, शेवटी ते लहानच तर आहेत. आणि लहान पोरं मनात काय असं ठेवत नाहीत. काय नाही, ते विसरून बी जातील बघा. नक्की का? भय हो, नक्की बघा. आणि तेवढं तर मी सिंबांना ओळखतेच की ते असं मनात ठेवणार नाहीत. जावा, तुम्ही बोला त्यांच्याशी. मी बोलते, पण मला एवढं माहितीये की तुमच्या मदतीशिवाय हे काही शक्य नाही. अहो, मी आहेच की. तुम्हाला एक सांगू, सिंबा आहेत का नाही, इतर पोरांसारखेच आहेत. त्यांना मस्ती करायला आवडते, खेळायला आवडतं, खायला आवडतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोष्टी ऐकायला तर लईच आवडतात बघा. तुम्ही त्यांना गोष्ट सांगा. वय, चालते. पण शीतल, ते ऐकतील का माझं? नाही ऐकायला काय, मी आहे की. मी मदत करीन तुमची. मग झालं तर. हा, आणि एक काम करा, त्यांना शिरा लई म्हणजे लई आवडतो बघा. तुम्ही त्यांच्यासाठी शिरा करा. शिरा असला की नाही की बाकी कसली बी गरज नाही, माझी बी नाही. काय सांगताय? मग तर मी लगेच शिरा बनवायला घेते. मग काय तर, चला लागा कामाला. वय वय, चला. होत वरती कायचे कळण झाले मला. कुठं जाते तवा? मिळेल. काय मिळालं? कसं मिळालं? एक काम करते, मला काढायच्या अगोदर मीच जातो इथनं. काय बी बोलू नको तू. एवढं काय बी झालं नाही. एवढं काय झालं नाही?
तू पाहिजे होतं मगाशी तिथं. ते सुभेदार साहेबांच्या डोळ्यात डोळे घालून बोलता येत नव्हतं मला. एवढं कॅट चिडलं होतं ते. आणि तुम्ही बी सांगा की हसणे अजिंक्य अजिंक्य आणि तुम्ही कुठल्या विचारात हरवलास? तेच वर्दीच्या नेमकं काय झालं असेल तेच कळणं झालं. मी सांगतो बघा, तुमच्यातले नीस कोणीतरी घेऊन गेला असेल बघा. एवढं होईपर्यंत पोरं थांबलीच नसती तर. लई रगडा दिलाय त्यांना, तरी पण ती काही बोलली नाहीत. म्हणजे मला नाही वाटत त्यांनी काय केलं असं. हेच तुम्हाला कळत नाही. ज्यांनी कोणी बी हे केलं असेल त्याला तरी कुठे माहित आहे की ही केलेली चेष्टा सुभेदार सरांपर्यंत जाईल ती. आणि आता ज्यांनी कोणी बी केलं असेल त्यांनी मान्य केल्यावर सुभेदार सर त्यांना लई वाईट शिक्षा करतात बघा. म्हणून ते गप बसलं बघा. पॉइंट आता हेच मी सांगतो, ज्यांनी कोणी नेलं असेल 2-4 दिवसात गप आणून ठेवतोय बघा. असंच व्हायला पाहिजे बघा. होईल होईल असंच होईल. आणि मी बोलते ते पटतंय ना वा अजिंक्य तुम्हाला? असं होऊ शकतं. बघू 2 दिवसात वर्दी माघारी येते का? शीतल मामी, तुम्ही केव्हा आलात? आता थोडाच वेळ झाला मी येऊन, पण मगाशी मी आले तेव्हा तुम्ही घरी नव्हता. आम्ही बाहेर गेलो होतो. कशासाठी सांगा? कशासाठी? आम्ही एक छान गंमत बनवली आहे. होय? अरे वा, बघायची? दाखवा बघू. चला चला. प्रेसिडेंट, त्यांचं इथं सारखं सारखं काय असतं? मुळात त्या इथं का आल्यात? का म्हणजे? का म्हणजे वाय? त्यांना इथं कुणी बोलवलंय? अहो, त्यांना इथं आम्हीच बोलवलं. आमच्या मैत्रीण आहेत ना त्या, म्हणून त्यांना इथं बोलवलं आम्ही. आमच्या मैत्रीण? हा? त्यात प्लस आहो जाऊ. काय नवीन लावलंय? हो, आता आपल्या घराची जशी पद्धत आहे तसं बोलायला नको वे, म्हणून आवाज म्हणतोय आम्ही. एक मिनिट. आपल्या घरी? आपल्या घरी हे काय नवीन नाटक लावलंय तुम्ही? हो, नाही, हे नाटक नाही. आम्ही खरंच मनापासून करतोय सगळं. हे बघा प्रेसिडेंट, मुळात हे जे काय चाललंय ना ते फक्त नाटक आणि खोटे. पहिली गोष्ट म्हणजे आता हे सगळं खरं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आम्हाला असं प्रेसिडेंट म्हणून नका हाक मारत जाऊ. कसं दिसतंय ते? आम्ही तुमच्या बायको आहेत हे ध्यानात असू देत. तुम्ही आम्हाला जयश्री असेच हाक मारत जा. येतो आम्ही. टॅलेंट सटकले काही. ताई साहेबांच्या हिते येणं तिचा झटक्याने मेंदू हल्लाय. मी पण तेच म्हणतोय. जयश्री एवढी सरळ कशी काय वागायला लागली? तीच तर कळ नाही इथं आमचं काय चाललंय त्यांचं काय चाललंय. भैया तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं ठीक होईल. टेन्शन नॉट. शीतल मामी, कसा वाटला आमचा पॅलेस तुम्हाला? अरे वा, लईच भारी केलाय तुम्ही. मला सांगा, मी जर का तुमच्या पॅलेस मध्ये राहायला आले तर थोडीशी जागा द्याल ना मला? येणार की. आणि जयश्री मम्मीला दाखवला का नाही तुमचा पॅलेस? त्या नाही आवडत आम्हाला. का बरं? त्या आम्हाला मारतात, ओरडतात, काय पण बोलतात. अहो, ते काय होतं, माणूस कधी कधी कामात असला का नाही की वागतो असा, पण कायमच तुम्हाला ओरडलं म्हणजे तुम्हाला त्रास देण्यासाठीच असतंय असं नाही काय. आता तुम्ही पुढे जाऊन कुठली चूक करू नये म्हणून ओरडतात. त्यांच्या बाबतीत ते असंच असेल की. सिम्बा, मला सांगा, तुमच्या पॅलेसच्या किचन मधून गोड वास येतोय का हो? आम्ही अजून किचन सेटअप पण केलं नाही, पण वास येतोय एवढं खरं. कारण आम्ही शिरा केलाय. तुम्हाला आवडतो ना शिरा? तुम्ही कोणासाठी? कुणासाठी काय? कुणासाठी? तुमच्यासाठी. आम्हाला नको तुमच्या हातात शिरा. सिम्बा, असं करतात वे? मामीने एवढं प्रेमानं केलाय का नाही तुमच्यासाठी? असं करायचं असतंय वे? मामींनी केलाय म्हणूनच नको.
बर, मग आपण एक काम करू. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, मग तर खाल ना? गोष्ट द्या द्या द्या. जयश्री मामी, तुम्ही बी ऐका बर का. वय वय सांगा. तर काय होतं, 2 बोके असतात, त्यांना एक लोण्याचा गोळा सापडतो आणि त्या दोघांमध्ये लई मोठं भांडण होतं. गोळा कोण खाणार याच्यावरनं. दोघं म्हणतात मला पाहिजेले मला पाहिजेले. मग आता करायचं तरी काय? मग ते दोघं निवाड्यासाठी एका माकडाकडे जातात. तो माकड लई विचार करतो आणि म्हणतो बर, या गोळ्याचे मी 2 समान भाग करतो आणि जे काय राहील का नाही ते मी घेणार. बोके म्हणतात बर ठीक आहे, तसं करू आपण. पण माकडोबा असतोय लई हुशार, त्याला एक युक्ती सुचते आणि तो मुद्दाम 2 असमान भाग करतो आणि तागडीमध्ये ठेवतो. मग काय होतं, एक पारट जातं वर आणि एक खाली. मग जे खाली जातं त्याच्यामधला एक भाग ते स्वतःसाठी काढून घेतो आणि मग काय होतं की दुसरं पारड खाली जातं, मग त्याच्यामधला बी एक भाग काढून घेतो. असं करत 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 लोण्याचा मोठा भाग ते स्वतःसाठीच घेतो आणि 2 बोक्यांना 2 छोटे छोटे भाग देतो. आता मला सांगा, या गोष्टीमधून आपण काय शिकलो? की दोघांच्या भांडणामधून तिसऱ्याचाच फायदा होत असतोय. बरोबर. माकडोबाला तर मोठा गोळा मिळाला. बरोबर. आम्हाला 2 बोके तर कळाले, एक आम्ही आणि एक जयश्री मामी. पण माकडोबा कोण? मामासाहेब. मला सांगा सिंबा, तुम्हाला शिरा आवडला का नाही? आम्हाला खूप आवडला. संग्रामसिंह, आम्हाला तुमची माफी मागायची होती. आम्ही त्या दिवशी तसं नव्हतं वागायला पाहिजे. आम्ही तुमच्यावर वरडायला बी नव्हतं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही एवढा आता आम्हाला छान छान शिरा करून आणला, आम्ही नाही येत नाराज तुमच्यावर. बघा सिंबा, मामींची मैत्री केली ना की मग असं चांगलं चुंगलं खायला मिळेल तुम्हाला. आणि जर का भांडलात तर मामांचा फायदा होईल. म्हणजे माकडोबाचा. असं बोलायचं नाही. काय हो, तुम्ही माझ्याबद्दल बोलत होता का? आम्ही तर माकडोबाबद्दल बोलत होतो. वर्दी किधर है? सिर्फ 2 दिए थे तुमने, बाकी 2 नहीं मिलेगी. मतलब? यहाँ सभी अलर्ट है. आज सूबेदार साहब ने पूरे ट्रुप को सजा दी थी. अजिंक्य नाम का फौजी है. वर्दी कहाँ गई उसके लिए दिमाग घिस रहा था. त्याला कुणकुण लागली ना तर सांगतो मी, सगळा प्लॅन फसणार बघ. प्लान में बिल्कुल गड़बड़ नहीं चाहिए. होय, ते काकांना सांग मी इथे सगळं ठीक आहे बघ आणि इथे मी नीट आहे इथे. ठीक है. होय. काय शारदा, एवढ्या रात्रीचं इकडे कुठं? होय, मी ते चाललो होतो की इथंच घरला. आणि ते कोण होतं? गावाकडची माणसं लय काळजी करतात, तर ते चौकशीसाठी आलो होतो बघा. लांब आहे म्हणल्यावर काळजी वाटणारच ना. होय. बरं चल, बस सोडतो तुला. नको नको, मी जातो की चालत, इथंच आहे घर माझं. बरं ठीक आहे, जा. होय, येतो.